दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करायला पाहिजे. गुरुचरित्र म्हणजे दत्त महाराजांचं आपण चरित्र आहे ते आपण वाचायला पाहिजे. गुरुचरित्रामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या घरामध्ये किती वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, घरामध्ये वादविवाद असेल, भांडणं असेल, हे सगळे गुरुचरित्र पारायण केल्याने आपलं मन प्रसन्न होऊन जातं. एक प्रकारची ऊर्जा आपल्याला भेटते आणि ती ऊर्जा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. एक प्रकारची मनाला शांती भेटते. महाराजांना रोज 2 टाइम नैवेद्य दाखवायचा, वरण भात भाजी पोळी, रोज आरती करायची. गुरुचरित्र पारायण वाचत असताना महाराजांना बसण्यासाठी म्हणजे दत्त महाराज आपलं गुरुचरित्र ते ऐकण्यासाठी येत असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये. मग त्यांना बसण्यासाठी आसन ठेवावं. गुरुचरित्र वाचन करत असताना मोठ्याने गुरुचरित्र वाचावं. मनातल्या मनात गुरुचरित्र वाचू नये आणि मन स्थिर करायचं. गुरुचरित्र वाचन करताना खूप जणांना झोप येते. मग तुम्ही गोमित्र अंगावर घ्यायचं, भस्म लावायचं, कपाळाला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, भस्मांकित होऊन गुरुचरित्र पारायण करावं. वाचायच्या अगोदर एक माळ महाराजांची घ्यायची, गायत्री मंत्र घ्यायचा आणि गुरुचरित्र पारायण आपण करावं. महिलांनी दिंडोरीपर्यंत वाचलं तरी चालेल आणि मोठं गुरुचरित्र महिलांनी वाचू नये. बाकी पुरुषांनी मोठं गुरुचरित्र वाचलं तरी चालेल. आणि गुरुचरित्र वाचल्यानंतर एक प्रकारची जी ऊर्जा आहे ती खूप आहे. मन प्रसन्न होत.